मंडळी, गाडी घेताना आपण नेहमी इमोशनली डिसिजन घेतो, कारण गाडी घेणं हे आपलं स्वप्न असतं. त्यासाठी आपण गाडीची किंमतसुद्धा बघत नाही. आपला हट्ट असतो की मला हीच गाडी हवी. गाडी सिलेक्ट करून झाली की आपल्यापुढं 2 पर्याय असतात. नंबर 1 म्हणजे लोन करून घेणे आणि दुसरा पर्याय म्हणजे कॅश भरून एकदाच गाडी आपल्या नावावर करून घेणे. पण इथं एक हिडन फॅक्टर असतो, तो असतो अपॉर्च्युनिटी कॉस्टचा. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तुम्ही एकदा पैसे भरले की दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ते पैसे कमवण्याची संधी गमावता. आणि हाच प्रकार गेम चेंजर असतो. सगळ्यात आधी आपण कार लोनविषयी समजून घेऊ. कार लोन म्हणजे फक्त EMI नसतो, तर त्यात अजून बऱ्याच इतर गोष्टी असतात. यामध्ये नंबर 1 प्रिन्सिपल म्हणजे मूळ रक्कम असते. त्यानंतर इंटरेस्ट म्हणजे त्यावरचं व्याज असतं. त्यानंतर लोनचं टेन्युअर म्हणजे लोन फेडण्याचा कालावधी असतो. आणि प्रोसेसिंग फी असते, म्हणजे लोन पास करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी होणारा खर्च, याला प्रोसेसिंग फी असं म्हटलं जातं. याचं एक उदाहरण आपण बघूया. समजा तुमच्या गाडीची किंमत 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही डाऊन पेमेंट 2 लाख रुपयांचं केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला साधारणपणे 8 लाखांचं लोन घ्यावं लागेल. या लोनचा व्याजदर समजा 9% आहे. टेन्युअर म्हणजे लोन फेडण्याचा कालावधी जो वर्षांमध्ये असतो तो 5 वर्षांचा आहे. इथं EMI अंदाजे 16,600 रुपयांचा असेल. म्हणजे एकूण लोन तुम्ही 5 वर्षात जे फेडाल त्याची किंमत साधारणपणे 10 लाख रुपयांपर्यंत जाईल. थोडक्यात तुम्हाला गाडीची किंमत ही डाऊन पेमेंट 2 लाखाचं आणि लोन फेडलेलं 10 लाख रुपये अशी एकूण 12 लाख रुपये एवढी किंमत गाडीची पडेल. इथं आपण अजून एक आकडेमोड करून बघणार आहोत. अनेक जण हा विचार करतात की त्यांच्याकडे जरी 8 लाख रुपये शिल्लक असले, म्हणजे बँकेत किंवा ठेवींमध्ये त्यांचे पैसे ठेवलेले असले, तरीसुद्धा आपण ते एक रकमी कॅश न देता लोन काढू आणि ते 8 लाख रुपये तसेच FDमध्ये ठेवू किंवा त्याची नवीन FD करू. इथं कंडिशन अशी आहे की तुम्ही दर महिन्याला काहीतरी कमाई करत आहात, म्हणजे तुमच्या पगाराच्या माध्यमातून किंवा तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तुम्ही दरमहा कमाई करत आहात. थोडक्यात त्याचा अर्थ असा की तुम्ही EMI त्या गाडीचा सहजपणे भरू शकाल. असं असेल तरच ही पुढची आकडेमोड योग्य होईल. आता हे टेबल बघा. तुम्ही समजा FDमध्ये 8 लाख रुपये ठेवले, त्यावर व्याजदर 6.5% आहे. आता तिमाही चक्रवाढ पद्धतीने तुम्हाला 5 वर्षांनी त्यावर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. इथं अजून एक गोष्ट म्हणजे त्यावर तुम्हाला टॅक्सही भरावा लागेल. हा टॅक्स रेट आपण जास्तीत जास्त 30% धरूया. एवढा होणार नाही, पण आपण 30% धरूया, कारण 10 लाखांची गाडी घेणाऱ्याचं उत्पन्नसुद्धा किमान 20 लाख वार्षिक तरी सहज असेल. त्यामुळे तो टॅक्स स्लॅबच्या 30%च्या कॅटेगरीमध्ये येऊ शकेल. या अंदाजाने आपण हे 30% स्लॅब रेट धरूया. त्यामुळे या व्याजावर 30% म्हणजे 90,000 रुपये वजा केले तर उरतात अंदाजे 2,10,000 रुपये. त्यामुळं इथं तुम्हाला लोन घेतलं तरीसुद्धा थोडासा फायदाच होईल, कारण तुमचे 8 लाख रुपये तसेच राहतील आणि त्यावर तुम्हाला अजून 2,10,000 रुपये मिळतील. तर हे एक साधारण कॅल्क्युलेशन होतं. याच्यामध्ये थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं, पण तुम्ही जरी लोन घेतलं किंवा जरी कॅशने पेमेंट केलं तरी तुम्ही तोट्यात नक्कीच जात नाही. किंबहुना तुम्ही लोन घेतलं आणि तुमच्याकडे असलेली रक्कम जर बँकेत FD करून ठेवली तर त्यावर तुम्हाला फायदाच होणार आहे. तुमच्याकडे याशिवाय इतरही पर्याय असतात, जसं तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे ठेवू शकता, SIPमध्ये पैसे ठेवू शकता किंवा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणूक करू शकता. पण याविषयी मी कॅल्क्युलेशन दिलं नाही. याचं कारण असं की शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे सुद्धा शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करतात. त्यामध्ये अनेकदा चढ उतार असतात. त्यामुळे त्याचं निश्चित उत्पन्न 5 वर्षांमध्ये मिळेलच याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे आपण फक्त FDचा पर्याय घेतला आणि हे सुद्धा 6.5% व्याजदर होता. त्यामुळे तो सुद्धा आत्ता खूप कमीच आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही FDमध्ये पैसे ठेवून गाडीवर लोन घेतलं तर तुम्हाला नक्कीच जास्त फायदा होईल. आता बघूया, तुम्ही गाडी घेताना लोन घेतलं तर त्याचे तुम्हाला फायदे काय काय होतील. नंबर 1, तुमच्याकडं कॅश फ्लो कायम राहील. जर तुमच्याकडं 10 लाख रुपये असतील आणि तुम्ही पूर्णपणे कॅश देऊन तुमची गाडी घेतली तर तुमचा बँक बॅलन्स त्या क्षणी 0 होईल किंवा निदान खूप कमी तरी होईल. अशावेळी तुम्हाला अचानक मोठ्या रकमेची गरज भविष्यात लागली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण लोन घेतलं तर फक्त 2 लाख रुपये द्यावे लागतील आणि बाकीचे पैसे तुमच्या हातात राहतील. आणि इथं मी मगाशीच कंडिशन सांगितली होती की तुम्ही दर महिन्याला काहीतरी कमाई करत आहात, त्यामुळे तुम्ही लोन फेडू शकता. ही कंडिशन धरूनच आपण हे कॅल्क्युलेशन केलं होतं. नंबर 2, इन्व्हेस्टमेंट पॉवर. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. जर तुम्ही 8 लाख रुपये FDमध्ये इन्व्हेस्ट केले तर 6.5% व्याजदरानं 5 वर्षांनी टॅक्स वजा करून किमान 2 लाख रुपये तरी मिळतील. आणि 6.5% हा सुद्धा खूप कमी व्याजदर आहे. हा जास्त झाला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केले तर अजून जास्त रक्कम मिळू शकेल. फक्त म्युच्युअल फंडामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असते, त्यामुळे उत्पन्न कमी जास्ती होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही लोन घेतलं तर लोनचं इंटरेस्ट तुम्हाला 2 लाख रुपये द्यावं लागेल आणि इन्व्हेस्टमेंट कुठं केली तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला किमान 2 लाख रुपये मिळतील, जास्तीसुद्धा मिळू शकतील. त्यामुळे इथं आत्ताच्या आपल्या कंडिशनमध्ये तरी ना नफा ना तोटा आहे. फक्त तुमच्याजवळ एक मोठी रक्कम असते, ही तुमची फायद्याची बाजू राहते. नंबर 3 आहे इन्फ्लेशन ॲडव्हान्टेज. म्हणजे काय तर
आजच्या 10 लाख रुपयांची किंमत 5 वर्षांनी थोडीशी कमी होते. मात्र तुमचं उत्पन्न थोडं का होईना वाढतं, त्यामुळं भविष्यात EMI भरणं सोपं वाटतं. तर हे होते लोन घेण्याचे काही फायदे, म्हणजे लोनवर गाडी घेण्याचे फायदे. आता बघूया लोन घेतल्यामुळे आपल्याला तोटे काय होऊ शकतात. नंबर 1, इंटरेस्ट बर्डन राहतं. इंटरेस्ट हा एक आपला अदृश्य शत्रू असतो. 8 लाख रुपये लोनवर आपल्याला 2 लाख रुपये इंटरेस्ट द्यावं लागतं, म्हणजे जवळपास 25% एक्स्ट्रा पेमेंट आपल्याला करावं लागतं. नंबर 2 आहे EMIचं प्रेशर. EMI म्हणजे मंथली कमिटमेंट. जर तुमचा जॉब गेला किंवा कुठली इमर्जन्सी आली आणि तुम्हाला पैशाची गरज लागली तर EMI हा एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर नंबर 3, मानसिक ताण किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेस. मंडळी, लोन घेतलेलं असलं की मनात एक सतत टेन्शन असतं, मला EMI भरायचा आहे. अर्थात तुम्ही योग्य नियोजन केलं तर हे टेन्शन तुम्हाला राहत नाही. नंबर 4, हिडन चार्जेस. यामध्ये प्रोसेसिंग फी 5,000 रुपये ते 15,000 रुपये असू शकते. कधीकधी इन्शुरन्स घेण्याचं आपल्याला कंपल्शन करू शकतात आणि इतर काही चार्जेस असतात, त्यामुळे लोन थोडंसं महागात पडू शकतं. तर हे होते लोन घेण्याचे काही तोटे. आता बघूया कॅश पेमेंट केलं तर आपल्याला काय फायदे होऊ शकतात. यामध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे नो लोन आणि नो इंटरेस्ट. यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा पेमेंट आपल्याला कॅश पेमेंट केलं तर करावं लागत नाही किंवा कुठले चार्जेससुद्धा इतर द्यावे लागत नाहीत. जेवढी गाडीची किंमत आहे तेवढीच किंमत द्यावी लागते आणि गाडी थेट आपल्या नावावर होते. नंबर 2, पीस ऑफ माइंड किंवा मनाची शांती, मनःशांती. कसं असतं, तुम्ही डायरेक्ट कॅशनी पेमेंट केलं की तुम्हाला कुठलाही EMI भरायचा नसतो, तुमच्यावर लोन नसतं, त्याचा व्याज नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुमच्या मनामध्ये राहत नाही. नंबर 3 आहे स्ट्रॉंग फायनान्शियल डिसिप्लिन. डेट फ्री लाईफ म्हणजे कर्जमुक्त आयुष्य, जो एक अतिशय चांगला निर्णय आहे, जो आपल्याला मनःशांती आणि इतर अनेक फायदे देतो. आता बघूया कॅश पेमेंट केल्यावर आपल्याला तोटे होऊ शकतात का. यामध्ये नंबर 1 आहे लिक्विडिटी क्रायसिस. गाडी घेताना 10 लाख रुपये गेले पण भविष्यात इमर्जन्सीसाठी काही पैसे उरत नाहीत, त्यामुळे तुम्हाला भविष्यात एका मोठ्या रकमेची गरज लागली तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. मात्र तुमच्याकडे आधीच भरपूर पैसा असेल तर हा विषय तुमच्या बाबतीत होत नाही. त्यानंतर नंबर 2 आहे लॉस्ट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. मंडळी, तुम्ही गाडी घेण्यासाठी एकदम 10 लाख रुपये दिले तर तुमच्याकडचे बरेचसे पैसे संपतात. मात्र ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले तर कदाचित थोडी जास्त संपत्ती तुम्ही जमा करू शकता, जे आपण मगाच्या उदाहरणात बघितलं. ही अपॉर्च्युनिटी तुमची हातातनं जाते. आणि नंबर 3 आहे रिस्क कॉन्सन्ट्रेशन. मंडळी, सगळे पैसे आपण एका ठिकाणी दिले, म्हणजे कार घेताना एकदम 10 लाख रुपये दिले तर आपल्या हातातनं एक मोठी रक्कम अचानक जाते. आणि लक्षात ठेवा, कार ही एक डेप्रिसिएटिंग ॲसेट आहे, ज्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे हे एकदम 10 लाख रुपयाची गुंतवणूक करणं कधीकधी थोडंसं तोट्यात जाऊ शकतं. पण मग लोन कुणी घेतलं पाहिजे, यासाठी तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवू शकता. यामध्ये नंबर 1 आहे तुमचा स्टेबल जॉब असेल किंवा तुमचं मासिक उत्पन्न नियमितपणे मिळत असेल, किंवा तुमचं हाय इन्कम म्हणजे खूप जास्त उत्पन्न तुम्हाला मिळत असेल. तुमचं इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज चांगलं असेल, ज्यामुळे तुम्ही आधीच इन्व्हेस्टमेंट करून भरपूर कमाई करून ठेवली असेल, त्यामुळे तुम्हाला भविष्याची चिंता नसेल. आणि तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणजे जोखीम पत्करण्याची क्षमता जास्त असेल. या उलट कॅशने व्यवहार कुणी करावेत. यामध्ये शक्यतो जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा निवृत्त झालेले आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे, त्यानंतर ज्यांची जोखीम सहन करण्याची क्षमता नसेल, अशांनीसुद्धा शक्यतो कॅशमध्येच व्यवहार करावे. त्यामुळे मंडळी, लोन घेताना कायम 4 गोष्टी लक्षात ठेवा. EMI हा तुमच्या नियमित उत्पन्नाच्या 25% कमी असावा. नंबर 2, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड हा असलाच पाहिजे. किमान 6 महिन्याची, म्हणजे तुमचा जेवढा मासिक खर्च आहे तेवढा गुणिले 6 एवढी रक्कम किमान तुमच्याकडं असलीच पाहिजे, म्हणजे आयत्यावेळी काही प्रॉब्लेम आला तर ती रक्कम तुम्हाला उपयोगी पडते. त्यानंतर ओव्हर बजेट कार घेऊ नका. जेवढी तुम्हाला परवडते आहे, तुमच्या खिशाला परवडते आहे, तुम्ही खर्च करू शकता तेवढ्याच रकमेची कार घ्या. जमत नसेल तर ती घेऊसुद्धा नका, कारण लोकांना दाखवायला, स्टेटस मिरवायला अशा प्रकारच्या गोष्टी करता करता आपला खिसा कधी रिकामा होतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि लोन टेन्युअर शॉर्ट ठेवा. म्हणजे काय तर लोन फेडण्याचा कालावधी हा कमीत कमी ठेवा, ज्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट कमी भरावा लागेल आणि त्यामुळे आपोआपच कर्जाची रक्कमसुद्धा कमी होईल.